नमस्कार मित्रांनो, एस-एम-ई प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता जे काही आदिवासी विभाग आहे त्याचे जे काही पेपर आहेत पहा, आपल्याकडे फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. आता या कमी वेळामध्ये जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर लवकरात लवकर आपल्या पी-डी-एफ घेऊन टाका. ₹249 ला आपल्या पी-डी-एफ असणार आहे. अतिशय आय-एम-पी असे प्रश्न मित्रांनो परीक्षेला येण्याजोगे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही ते पी-डी-एफ घेऊन टाका. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. जेवढा काय वेळ राहिलेला आहे, त्या वेळेचं संधीचं सोनं करून घ्यायचंय पहा. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, नाश्त्याला किंवा जेवणाला खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जो काही आपला फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹249 पाठवा. WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल बघा. टोटल 10,000 प्रश्न आहे मित्रांनो. रोज 2-2 हजार, 3-3 हजार जरी वाचले, तरी बऱ्यापैकी तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं मासिक आहे मित्रांनो? द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लोकराज्य. लक्षात ठेवा मित्रांनो, लोकराज्य आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा. ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी मित्रांनो जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे व्यक्ती कोण ठरली? तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस. कोण ठरले पहा? देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रदूषण रहित इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असणार आहे? तर कोणत्या रंगाची मित्रांनो? तर हिरव्या. ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगाची आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो या पुस्तकाचे लेखक आहेत आर के नारायण. कोण आहेत पहा? आर के नारायण आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑपरेशन ग्रीन हंट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो हे नक्षलवाद. ऑप्शन क्रमांक 1 नक्षलवादाशी संबंधित मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. कुचिपुडी हा जो काही नृत्य प्रकार आहे हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आंध्र प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश मित्रांनो काय पाहिजे योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, चाबहार बंदर हे कोणत्या देशामध्ये आहे? तर मित्रांनो हे इराण या देशामध्ये आपल्याला पाहास मिळतं. कुठं? इराणमध्ये. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? मित्रांनो हा अविशिष्ट पर्वत आहे पहा. ऑप्शन क्रमांक 3 अविशिष्ट पर्वत आहे पहा. थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामधील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 केरळ आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. काँग्रेसमध्ये फूट ही कोणत्या अधिवेशनामध्ये पडली? तर मित्रांनो लक्षात ठेवा सुरत. ऑप्शन क्रमांक 1 सुरत अधिवेशनामध्ये पडली पहा. छत्रपती शिवाजींच्या घोडदळाला काय म्हणत असत? तर घोडदळ होतं त्या घोडदळाला म्हणायचे सरनोबत. ऑप्शन क्रमांक 2 सरनोबत असं म्हणायचे पहा. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर नांदेड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नांदेड. आदिवासी विकास विभागामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली तर याला भरपूर उच्च शिक्षित लोक MPSC करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहे, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादा सुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगार सुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्क सुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला MCQ तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जरी कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात.
त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा QR जरी स्कॅन केला तरी सुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी PDF आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. इतिहासामध्ये होळकर काय प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी पहा. इतिहासामध्ये होळकर राजवंशाचे संस्थापक कोण आहेत? तर मित्रांनो मल्हारराव होळकर. ऑप्शन क्रमांक 1 मल्हारराव होळकर. खालील पर्यायापैकी महानगरपालिका नसलेलं ठिकाण आपल्याला सांगायचं आहे. तर रत्नागिरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खालीलपैकी कोण आहेत? तर कोण आहेत मित्रांनो? तर अजित डोभाल याचं बरोबर उत्तर आहे पहा. संसदेच्या प्रत्येक बैठकीच्या पहिल्या तासाला टिंब म्हणून संबोधलं जातं. लक्षात ठेवा प्रश्नांचा तास म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नांचा तास. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर असते? तर मित्रांनो 4 डिग्री सेल्सिअस हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. कच्ची फळे पिकवण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर इथिलीन. ऑप्शन क्रमांक 2 इथिलीन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नीती आयोगाच्या संघटनेचं पूर्ण नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं दिलं जावं अशी मागणी महात्मा फुले यांनी कोणत्या कमिशन समोर केली? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 हंटर कमिशन. कोणते पाहते? हंटर कमिशन. फ्रंटियर गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं मित्रांनो? तर लक्षात ठेवा खान अब्दुल गफार खानला फ्रंटियर गांधी म्हणून ओळखलं जातं पहा. कोराडी आणि खापरखेडा ही औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर मित्रांनो हे नागपूरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कुठं? नागपूरमध्ये. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राधा यादव ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. कोणत्या क्रिकेट? शुद्ध लेखन नियमानुसार शुद्ध शब्द निवडायचा आहे पहा. तर मित्रांनो गुण हा शब्द या ठिकाणी शुद्ध आहे पहा. जसं उंदीर आणि सापाचं बिळ असतं तसं कबूतर आणि पोपटाचं काय असतं मित्रांनो? तर लक्षात ठेवायचं योग्य उत्तर काय आहे? ढोली. ऑप्शन क्रमांक 2 ढोली. वृत्तनिवेदक म्हणजे कोण? मित्रांनो वृत्तनिवेदक म्हणजे कोण? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 3 बातमी सांगणारा. ज्याला खूप माहिती आहे असा याला काय म्हटलं जातं? तर ज्याला खूप माहिती आहे याला बहुश्रुत असं म्हटलं जातं. पहा लक्षात ठेवायचं आहे बहुश्रुत. अर्जुन या शब्दाच्या अर्थाशी न जुळणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर मदन याचं बरोबर उत्तर आहे काय? मदन. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा शाप या शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 3 वरदान याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? वरदान. नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मोर नाचतो म्हणून लांडोर ही नाचते या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे? तर मूर्खपणाने दुसऱ्याचं अनुकरण करणे. ऑप्शन क्रमांक 1 मूर्खपणाने दुसऱ्याचं अनुकरण करणे. साधा साधा पण गुणी मनुष्य या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला सांगायचा आहे. तर मित्रांनो झाकले माणिक याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. विधानार्थी वाक्याचा शेवटी कोणतं विरामचिन्ह येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा पूर्णविराम याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 पूर्णविराम. पुढील वाक्य हे कोणत्या लक्षणा शक्तीचं उदाहरण आहे? वाजंत्र्याच्या पथकात 50 घोडी होती. मित्रांनो हे कोणत्या लक्षणा शक्तीचं आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा शुद्ध उपादान लक्षणा. ऑप्शन क्रमांक 2 शुद्ध उपादान लक्षणा. य य य हे कोणत्या अक्षरवृत्ताचं गण आहेत? मित्रांनो हे कोणत्या अक्षरवृत्ताचे गण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 भुजंग प्रायातित पहा. पुढीलपैकी कोणतं वाक्य हे केवळ वाक्य नाही? तर मित्रांनो तुझा अभ्यास झाला की मिळतो हे वाक्य ऑप्शन क्रमांक 3 केवळ वाक्य नाही पहा. तो अभ्यास करतो, तो खूप वेळा अभ्यास करतो, तो अभ्यासात हुशार आहे. हे सगळे काय आहेत पहा केवळ वाक्य आहेत. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन थडकली या वाक्यामध्ये विधेय विस्तार कोणता आहे? तर मित्रांनो यामध्ये विधेय विस्तार कोणता आहे? चला ओळखा पटकन. तर येऊन एके दिवशी याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढे दिलेल्या गटामध्ये परभाषीय शब्द नसलेला गट आपल्याला ओळखायचा आहे. चला ओळखा. झोप आणि खोळा मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढे वाक्यामध्ये आपल्याला प्रयोगाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो. चारा शेळीकडून खाल्ला जातो यामध्ये कोणता प्रयोग आहे? सांगा पटकन. तर लक्षात ठेवा मित्रांनो नवीन कर्तरी आणि कर्मकर्तरी याचं बरोबर उत्तर आहे पहा. खारुताई मला पाहून झटकन पळाली. अधोरेखित शब्दामध्ये क्रियाविशेषण नावाचा प्रकार ओळखायचा मित्रांनो.
तर याचं योग्य उत्तर काय होईल मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा. अनुकरण दर्शक पहा. सहाय्यक क्रियापदे सर्व सर्व काळी सर्व पुरुषी चालत नाही, त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात? मित्रांनो, त्यांना कोणत्या प्रकारची क्रियापदे म्हणतात सांगा पटकन. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, गौण क्रियापदे. ऑप्शन क्रमांक 2 गौण क्रियापदे. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा प्रकार शोधा. त्याने हे पुस्तक लिहिले. तर मित्रांनो, तृतीय याचं काय पहा योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2 तृतीया. तेज या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं आहे मित्रांनो. तेज या शब्दाचं लिंग कोणतं आहे मित्रांनो, तर नपुंसकलिंगी पहा. कोणतं? नपुंसकलिंगी. खालील वाक्यामध्ये अधोरेखित शब्दाची जात ओळखा. वानर वाडावर चढलं. तर मित्रांनो, हे कोणत्या शब्दाची जात आहे पहा सांगा पटकन. तर बघा, सामान्य नाम आहे पहा. लक्षात ठेवा, सामान्य नाम. दोन स्वर एकत्र येतात तेव्हा त्याला काय म्हणतात? त्याला मित्रांनो संयुक्त स्वर असं म्हणतात. मराठी व्याकरणामध्ये इ, उ, रू याबद्दल अनुक्रमे य व र असे आदेश होतात. त्यांना मित्रांनो काय म्हणून ओळखलं जातं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, त्यांना यनादेश म्हणून ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला, यनादेश. पूर्वरूप संधीचं उदाहरण आपल्याला ओळखायला लावलंय मित्रांनो. तर खिडकीत हे काय मित्रांनो, पूर्वरूप संधीचं उदाहरण आहे पहा. सगळं समजलं. खिडकीत. इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपे मध्ये जा, गुगल पे मध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सिरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला PDF घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त IMP क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या PDF असणार आहेत पहा. 932523 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका, लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागं राहत नाही. नाही तर मकर बघायचं माझे पैसे जाते मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं, परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या PDF असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा आणि हा QR स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व PDFs तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाइड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.